डॉक्टर अनिल जनार्दन पांडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आणि ग्रंथ प्रकाशन सोहळा लॉर्ड पॅराडाईज हॉलमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय NM पवडे, मधुकर देशमुख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा काँग्रेसचे नेते माननीय अनिल साबळे, विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर, रवींद्र वाणी, सहसंचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर, डॉक्टर अनिल पांडे यांचे बाबा जनार्दन अभिमान पांडे वय 87 हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। मान्य डॉक्टर उत्तम अंभोरे, इंग्रजी विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॉस्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे महासचिव देवानंद वानखेडे, नेते अवधूत चाऊस, प्रोफेसर शंकर आंभोरे, प्राचार्य किशोर साळवे, प्राचार्य प्रमोद हिरोडी, प्राचार्य गजानन कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। डॉक्टर अनिल पांडे यांनी लिहिलेल्या भारत, चीन, पाकिस्तान या ग्रंथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। कॉस्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। त्याचे वाचन डॉक्टर प्राचार्य युवराज धबडगे यांनी केले। प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना अनिल पांडे यांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मदती केल्या, त्याचबरोबर समाजातील उपेक्षित घटकांना सुद्धा मदत केली आहेत। त्यांचे अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या खात्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत। ही भूमीच अशी पावन भूमी आहे की मुंबईनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा या भूमीमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करावं वाटलं आणि त्याच्या परिणाम स्वरूप महाराष्ट्रातून असंख्य माणसं आपलं घर दार शेती बाडी काय असेल नसेल ते सोडून इथल्या नागशेन वनात आली, तिथं राहिली आणि क्रांतीची बीज घेऊन बाहेर पडली। मला वाटतंय त्यातलं पहिलं नाव गंगाधर गाडे साहेबांचं आहे। कदाचित त्याहीपेक्षा अजून काही नावं असतील, परंतु मला जे कळतं त्यातलं पहिलं नाव हे गाडे साहेबांचं आहे। आणि अशा व्यक्ती बरोबर काम करून उमललेलं फूल, उमललेला कार्यकर्ता, तयार झालेला कार्यकर्ता हा निश्चितच त्यांच्यापेक्षा कमी असू शकत नाही। पांडे सराचा आमचा परिचय हा 25 वर्षाचा आहे, आजचा स्नेह नाही। जसं देवानंद इथं सांगितलं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ही त्यांची भूमिका, हो तशीच भूमिका आहे। आमचा परिचय सुद्धा तसाच झाला आणि हे सांगायला मला आनंद वाटतो की त्या कार्यकर्त्याचं काम असं होतं की एखादं काम हाती घेण्यापूर्वी 10 माणसांना त्याची चौकशी करणार आधी। ज्या माणसाला त्याच्यातली माहिती आहे अशा 10 माणसाकडे जाणार, वेळ काढणार, त्याच्यातली वस्तुस्थिती समजून घेणार आणि नंतर एकतर चुकीचं असेल तर त्या व्यक्तीला सांगणार की असं हे होऊ शकत नाही, मात्र खरं असेल तरच पुढे जाणार। म्हणजे माझ्या 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा माणूस 4 ते 5 वेळा फक्त काम घेऊन आला, परंतु ते खरं काम असायचं म्हणूनच आग्रह धरायचा। आपण 90% तर आपल्यालाच आधी समजून घ्यावं लागायचं की हा अभ्यास करून आलेला आहे, याने अभ्यास केल्याशिवाय हा येत नाही। आणि बऱ्याचदा मी पण त्याचा सल्लागार होतो बिचाऱ्याचा की हरकत नाही, येऊ शकतं, हे होत नाही, परंतु त्याच्यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो। आजकाल संघटना उभी करणं सोपं आहे, परंतु ती चालवणं कठीण आहे। बंधूंनो, कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे जे धुंदर कार्यकर्ते जे आहेत ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, औरंगाबाद विभागात आहेत। मी पुण्याचे सत्कार पाहिले, मुंबईचे सत्कार पाहिले, अहमदनगरचे सत्कार पाहिले, विविध ठिकाणचे सेवापूर्तीचे सत्कार पाहिले, परंतु हे संभाजीनगर ठिकाणचे जे सत्कार सोहळा पाहिला तो अतिशय वेगळा पाहिला। माझ्याबद्दल ज्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या भावनांचा मी सन्माननीयपूर्वक आदर करतो, स्वीकार करतो। आणि मी माझ्याबद्दल काय सांगावं यापेक्षा
मी ज्या गावातून आलो ते गाव या शहरापासून 300 किलोमीटरवर आहे. ज्या गावामध्ये जाण्यासाठी चारही दिशेने जात असताना 4 नद्या लागल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नाही, अशा गावातून आलेला मी एक त्या काळातला 1988-1989 या शहरामध्ये आलो. आणि या सभागृहामध्ये जे जे कोणी उपस्थित आहेत, या उपस्थितांपैकी, कारण 1962 माझी आत्या या शहरामध्ये आली 1962 मध्ये, तेव्हापासून या शहराचं आणि आमच्या परिवाराचं नातं जोडलेलं आहे. आणि माझ्या आत्याला ओळखणारे माझी मावपर या ठिकाणी प्रकाशदादा निकाळजे आहेत, PD मोरे साहेबांची त्या पत्नी आहेत, त्याच्यानंतर माणिकदादा साळवे, या सगळ्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत.